महाराष्ट्र मंडळींनो, स्वागत आहे आपल्या काही नव्या व्हिडिओमध्ये। सकाळी लावणी लावलेली आणि आता लावणी लावून झाल्याच्या नंतर गरवाला आलो आहे नदीवर। 6:15 वाजलेत। गीते आता गरवतोय, गळी टाकला नाही त्याने। नदीला पाणी पण खूप मस्त आलं आहे, पाऊस पडतोय चांगला कंटिन्यू। त्याच्यामुळे हा अंबू बघा सोबत आलेला आहे, कुठं जाऊन बसला। हे बघा नदीचं बंधाऱ्याच्या इथलं रूप कसं आहे, पाणी चालू आहे, बंधाऱ्याच्या वरतून पाणी चाललं आहे मस्त आहे की। इथे गरवतं तर बघू आज काय होतं। म्हणजे वरतून इकडं पारा येतं, पाऱ्याचं पाणी येतं आणि इथं नदीचं पाणी येतं। इथे त्याने जरी टाकला नाही तर अपेक्षा आहे की खवल्या मासा भेटेल म्हणून, तर तरी पण भेटू शकते। तर बघूया काय भेटतं अजून। भेटले असते 7 वाजे खाली गेले असते। तर बघूया आता काय भेटले ना त्याच्यावर वरतो। घरी टाकला नाही तिकडे लांबलंच, बघूया काय ओढतं। पाऊस पडते बारीक बारीक, छत्री घेतलं त्याच्यामुळे त्याचा चेहरा पण दिसणार नाही तुम्हाला। तेव्हा काहीतरी मस्त लागलाय, खवल्या लागलाय। मी बोललो होतो ना तुम्हाला खवल्याचा असणार, मस्त की खवल्या लागलाय। हा बघा बारीकसा मस्त बाईट, म्हणजे हाच खवल्या खात होता, मस्तही खवल्या वाढला नाही। आता ठेवूया, काढून ठेवूया, काढतो। पिशवी पण मोठी आणली आहे साहेब। त्याला एक खवल्या मासा लागलाय की त्या झाला, तर परत त्याने घरी टाकला नाही। परत बघूया आपल्याला काय भेटतंय ते। जेव्हा मोठं फाटं जात आहे नदीतनं, मध्यभागातनं। थोडाभर पाऊस नव्हता, पण या 2-4 दिवसापासून पाऊस खूप छान पडतोय। तर या पाऊस सुरुवात झाल्यापासून लोकांची जी लावणी राहिली होती ती लोकांनी लावणी पूर्ण केली, लावून झालेली आहे। तर आता पाऊस असाच कंटिन्यू राहू दे असे 2-3 महिने। बघू, घरी टाकला नाही, आता बघू काय भेटते। पहिल्यांदा मग अशी लगेच खवल्या लागला होता, खवल्या मासा। आता पुन्हा काय लागतं बघूया। हे आमच्या इकडे काही मोठा खवल्या मासा नसतो, म्हणजे हाता एवढा मोठा बघतात। पूर्वी मोठे मासे भेटायचे पण आता नाही। हा कोणाकडे बघतोय लांबलंच काय माहिती, त्याला कोण दिसतंय। झाला आंबू तिकडे कुठेतरी बघतोय, मी पण मला हा एवढा सारखा का तिकडे बघतोय। तर आत्ता मला समजलं तिथे वांदर होता, कुठे गेला आता काही समजत नाही। तो कंटिन्यू तिकडेच बघतोय, बहुतेक तिकडे वांदर आले। त्या आंब्याचं झाड आहे तिथे, त्या आंब्याच्या झाडावर आहे वाटतं। हा सारखा त्यांच्याकडेच बघतोय, तिकडंच त्या नदीच्या पलीकडे जाऊन जसं काय त्यांना पकडणार आहे असा बघतोय। हा नदीचा जो स्पॉट आहे तिकडचा कडेचा, तर तिकडे हे बघा काय मस्त वाटतं तिथे खाली। तिकडून पाणी वगैरे, इकडून स्लोप वाईज पाणी कट होत आहे, मस्त नजारा आहे। आमचा पाक घेऊन आलाय, तो पाग आता इथं मारतोय, पागवतोय आता। बघूया काय भेटतंय का त्याला। पाग मारायचं कशी कला आहे ती बघूया आपण पण। मला पण शिकायचं पाग मारायला। नको, अडकला दगडात, पाग अडकलाय दगडात। पण इथं पाणी कमी असल्यामुळे ते एक बारका मासा दिसतोय मला लागलाय, तो पण निघून नाही जावं।
हाय ना ए तिथं उड सुमेधदा तिथे पुढे उड खोल नाही आहे मोठा आहे पाक तो अनु आलाय अनु पाग उडवतो अनु पण मोठा पाग आहे खाली नाही मारलास अनुचा मोठा पाग आहे मोठा पाग आहे होय बघूया काय लागलं पागाला तर मारला नाही पाग मारला पण पागात काहीच लागलं नाही हाय 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 एक मासा लागलाय शिंगट्या काय मलू आहे की काय मलू गावला काय भेटलं काय कुठं काय 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 भेटलं एक टोलका गावला आणि एक टोलकी आहे ना बारकी टोलका पण चांगला आहे मग मजबूत आहे मजबूत मटकाच आहे पण तिकडे जाता चांगला मासा ना हा हा होय लागलाय खावल्या पण आहे वाटतं एक घरी घेऊन आलो पण चिंगला नाही तर बोलू कशाला बोलू गप्प बसलेलं कालवणाची सोय केला नाही घरी लावायला काय वाटते आलं घरी लावायला काय वाटते आलं साबणीला पकडायची ना त्या सांगलं भरपूर असं चिंगलं भरपूर लागतं काहीतरी वाटतं वडतंय गरीला पकडायचे झाले तर खूप मोठं संयम लागतो एक तासन तास काही वेळ एकाच ठिकाणी घरी टाकत राहायला लागते तेव्हा कधी एखादा मासा भेटतो नाही तर मिळत पण नाही संयमाचं काम आहे हे सुतेरी मस्त लागले कॅमेरा खिशात ठेवला होता मी बघूया बारकीच आहे चांगली सुतेरी लागली हे बघा बारीक सुतेरी आहे ओके हां हो पण हाय केवढीशी बघ अरे तिनं खाल्ला नाही काहीतरी होय काय बघा ना कुठे आपण बारीक तिकडे खाली खाली आपण जाऊ मारला मारला खाली खड्डा आहे बघ
सुमेचा पाक तिथं बसला नाही, वाहवत आला, गिळला नाही ना. दोघांनी पकडले असतो ना. भाईसारखा नटका लावलाय. मग हा होय. एक खवले आणि एक सुतरी काम मस्त. पण भाईला बघा केवढा मोठा खवल्या लागलाय. हा बघा मजबूत लागला खवल्या, एक नंबर. काढ सोडून पाण्यात ठेवलाय. एवढा खवल्या आहे असल्यामुळं गीतेत आपण इकडे येतो या बाजूला. मी जिलं मारून बघितलं सर नदीच्या बाजूने, पण काय भेटलं नाही, चिंगला भेटलाच नाही. आधीच आम्हाला स्टार्टिंगला 3 चिंगला भेटल्या होत्या, त्याच्यातनं 2 खवले भेटले तर एक सुतरे भेटले. सगळी शेती वगैरे लावून झाल्याच्या नंतर पाऊस पण भरला आहे. तर इकडे कालो आटपतं घेतो कारण चिंगला संपलीत म्हणून. गीतेच्यावरती जिला मारतोय, बघूया काय भेटतंय का त्याला. जसं आम्ही आलो आता पुलावर कावणकरवाडीच्या. शिदा इथं ऑलरेडी गरवतोय, बोलतो कंटाळा आलाय, काहीच नाही भेटलंय त्याला तरी गरवतोय. भाई आणि गीता तिथं आहे. आता मी पण जरा गरवतो, जरा बघतो मलाही काय भेटतंय काय. जस्ट मी आता हे पातं वडलंय, हे बघा एक नंबर पातं भेटलंय. हा बघ आणि गीतादान पण तिकडं खवल्या वळला नाही. दाखव मस्त. हा बघ खवले किती, खवले आणि पात आलेलं आहे. तू काय मासा काय मी घरी निघालो, भरपूर मोठा पाऊस आलाय. पण एखादं फिशिंग सोडलेलं आहे, आम्ही आता घरी जात आहोत. नदीवर गेलो होतो गरवायला, तर आम्हाला आज मासे बघा किती भेटले. आता भेटला. हा तुला भेटला ना. तुला एवढे भेटले? हा बघ हिरव्या नाही का भेटल्या? हिरवी एक भेटली ती सोडणार कुठेशी. हा देतो. हा फोटो काढतोस ना, चालेल. काढलं काय. हा एक घे आणि कुठं आहे तर पातळ. पाहतो. हा दे. ओके.